मुंबईच्या दिंडोशी पोलीस ठाण्याअंतर्गत एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने तिच्या प्रियकरासह पळून जाण्यासाठी तिच्या पतीचे दागिने चोरले आणि ते तिच्या प्रियकराला दिले. नंतर तिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दागिने चोरीची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना दिंडोशी पोलिसांनी मोठा खुलासा केला आणि दागिने चोरी केल्याप्रकरणी पत्नीला अटक केली आणि तिच्याकडून सुमारे 10.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. खरं तर हे प्रकरण गोरेगाव पूर्वेतील BMC कॉलनी संतोषनगर येथील BMC कर्मचारी रमेश धोंडू हळदिवे यांच्या घराचे आहे. जेव्हा रमेशची पत्नी उर्मिला रमेश हळदिवे यांनी अचानक एके दिवशी तिच्या पती रमेश यांना सांगितले की तिचे दागिने कपाटातून गायब आहेत. तिने तिच्या पती रमेशवर चोरी केल्याचा आरोप करायला सुरुवात केली. रमेश यांनी तिला सांगितले की त्याला दागिन्यांबद्दल काहीही माहिती नाही. त्यानंतर रमेश आणि त्याच्या पत्नीने दिंडोशी पोलीस ठाण्यात घरातून दागिने चोरीची तक्रार दाखल केली. ऑगस्टला आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती. रमेश हळदिवे नावाचे एक इसम आहे, जे BMCचे एम्प्लॉई आहे. ते आम्हाला आमच्या अधिमध्ये राहतात, ते BMC कॉलनीमध्ये. त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली की 24 तारखेला रात्री ते घरी झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या घरातील जे दागिने आहेत त्याची चोरी झाली आहे. आमच्याकडे ते आले, आम्ही रिसर्च तक्रार घेतली, त्यांना FIR दिली आणि त्यानंतर आमच्या डिटेक्शनची ब्रँच सब इन्स्पेक्टर देसाई आणि टीम हे त्याचं तपास करायला सुरुवात केली. त्यांनी तपासामध्ये आमच्या लक्षात आलं की चोरी तर झालेली आहे, परंतु चोरी करताना कुठलंही घराची तोडफोड किंवा लॉक तुटणं किंवा घराचा दरवाजा तुटणं, खिडक्या तुटणं असा काही प्रकार झाला नाही आहे. चोर आला, आरामात ते दागिने डब्यातले घेऊन गेला, जसं काही ते चोराला माहितीच होतं. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की हे चोरी तर झालेली आहे, परंतु कोणतरी प्रोफेशनल चोर यात नसावा, कोणतरी घरातलाच व्यक्ती किंवा माहितगार व्यक्ती असावा. त्या अँगलने आम्ही तपास सुरू केला. त्यापूर्वी आम्ही जे तक्रारदार आहेत रमेश यांच्या घरातले जे सगळे मेंबर्स त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. कोणत्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नव्हतं म्हणून आम्ही त्यांचे कॉल रेकॉर्ड्स या तांत्रिक माहितीचा तपास केला. त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की रमेशची जी पत्नी आहे उर्मिला, ती वारंवार म्हणजे सतत दिवसातून जवळजवळ 4 ते 5 तास कोणाशी बोलत असते. ते आम्ही त्याचे रेकॉर्ड्स काढलं. त्या आमच्या लक्षात आलं की चोरी झाली त्या दिवशी ती तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बराच वेळ बोलत होती. तर मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बोलत हिचं काहीच काम नव्हतं 2-3 तास. तर त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला आम्ही आणलं चौकशीला, त्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने असं मला सांगितलं की 25 तारखेच्या दिवशी त्या बाईने म्हणजे उर्मिलाने त्याच्याकडे काही दागिने ठेवायला दिले होते. तर त्याने विचारलं हे दागिने मी काय करू, तर ती म्हणते 2-3 दिवस ठेव, नंतर मी त्याकडे घेऊन जाईल. त्यांनी 2-3 दिवस ठेवले आणि 2-3 दिवसानंतर ते दागिने तिला परत केले. हा आम्हाला एक क्लू त्याने दिला. त्या अनुषंगाने आम्ही त्या उर्मिलाकडे चौकशी केली. तर त्यांनी पहिले उडवडाची उत्तरं दिली, मी असंच होते तसंच ठेवले होते, त्यात माझा काही संबंध नाही. पण नंतर थोडं जरा वेगळ्या अँगलने आम्ही त्याला तपास करून ज्याकडे चौकशी केली तेव्हा असं समजलं की ती कबूल केली की त्या घरातले दागिने हे मीच चोरले होते आणि मीच त्या दागिन्यांची विल्हेवाट लावलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी विकलेले आहेत, ज्या ठिकाणी ठेवले आहेत ते मी काढून देते. तर असे जवळजवळ 10.5 तोळ्याचे सोनं आम्ही त्याकडून रिकव्हरी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडा तपास केला तर असं आढळलं की त्या उर्मिलाचं त्याच्या कुठेतरी एका मित्रासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकरच लग्न करणार होते. त्यापूर्वी घरात एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता. परंतु तो मानस आपण हाणून पाडलेला आहे. आणि जेव्हा तिच्या पतीला रमेशला ही गोष्ट समजली तर तो खूपच शॉकमध्ये आहे, कारण त्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती की आपल्या पत्नीकडून ही त्याला मोठी
शॉकिंग न्यूज मिळेल. तर अशा पद्धतीने आम्ही ते रमेशच्या पत्नीला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्याकडून 10.5 तोळ्याचं दागिने हस्तगत केलेले आहेत आणि सध्या ते दागिने आमच्याकडे आहेत आणि रमेशची पत्नी उर्मिला सध्या जेलमध्ये आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.